नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरुण चव्हाण, जैव ॲग्री सायन्सेस. आपण आज खंडाळ्या गाव तालुका येथील प्रगतशील शेतकरी संतोष भाऊ जाधव यांनी 7 किलो बियाण्यासोबत 4 किलो इक्विमॅक्स वापरलं होतं. तर तुम्ही बघू शकता इथला डिफरन्स कसा आहे. याला वापरलेलं आहे आणि ह्या भागात वापरलेलं नाही. हो नमस्कार. भाऊ तुम्ही 7 किलो बियाणं टाकले. 7 किलो तर इक्विमॅक्स किती वापरतो तुम्ही? 4 4 किलो. तर तुम्हाला काय वाटलं त्याच्यातून डिफरन्स काय? याच्यात म्हणजे 40% उतार झाला आणि याच्यात जवळपास 100% उतार झाला. ते फक्त इक्विमॅक्स हो. आणि मुळीचं पण त्याच्यात तुम्ही ते रोप काढून बघा, त्याला खालून मुळीचं प्रमाण कमी आहे, याला मुळीचं प्रमाण भरपूर आहे. आणि त्याच्यात आता पण त्याच्यामध्ये जळायचं प्रमाण जास्त आहे. याच्यात आपलं 1-2% असं वाटतं की पिवळ सगळं तुम्ही आज पण असं तुम्ही अजून रोप टाकणार आहे का तुम्ही? रोप आता लगेच टाकायचं आहे परत अजून. आता किती टाकणार? आता 6 किलो टाकायचं 6. तर तुम्ही वापरणार आहे का? लगेच. कोथिंबिरीच्या प्लॉटला सुद्धा वापरले, यालाच नाही तर कोथिंबिरीच्या प्लॉटला तर एक पण स्प्रे नाही, काही नाही त्याला. नंतर स्प्रे घ्यायची सुद्धा गरज पडली ती मला कोथिंबिरीला थोडी पण. आपण एकंदरीत समाधानी आहात. तुमच्या याच्यात खर्च वाचला का काय वाढला का कमी झाला? 100% माझा खर्च वाचला ना. मला 2-3 स्प्रे झाले माझ्याबरोबर आणि ते रोप पण टेकून गेले तरी पण. बरं, इतर शेतकऱ्याची आता रोपाची अवस्था कशी इथं 100% रोप टेकून गेलेलं झाले. वायाच हा, गेली. वाईट गेलं म्हणजे लगेच काहीच नाही राहिले आपले या प्लॉट सारखे समजा. हा तरी याच्यात थोडंफार राहिलं पण तिकडत लगेच 100% काहीच नाही राहिलं त्यांच्याकडे. फक्त इक्विमॅक्स वापरलेलं. इकोमॅक्स वापरले मला रिझल्ट आला म्हणूनच मी याला वापरला. आणि समोर पण तुमच्या समोर आता दुकानात तेच घ्यायला आलो होतो मी. हां, मला पहिलं कोथिंबिरीला रिझल्ट टॉप आला. मग मी त्या गाडेकरला विचारलं, मग तो मी रोपाला पण वापर. मी रोपाला वापरून पाहिलं. आता माझ्याबरोबर जवळपास रोपाचे 3-4 प्लॉट मला ते नाही म्हणले, नाही गरज नाही म्हणलं त्याला, तरी मी वापरलं. म्हणजे आज 300 प्लॉट 50% टेकून गेले पूर्ण. 50% काहीचे 40% राहिले, काहीचे 30%च राहिले, काहीचे 100% टेकून गेले. तर आपण समाधानीच नाही. मी एकच नंबर तुम्हाला सांगतो. सगळं मी तर सांगतो तर प्रत्येक याला वापरायला अडचण नाही. कांद्याला सुद्धा पुढं वापरणार आहे, कारण त्याचं प्रमाण तसं होत राहिलं. हो बरं, चालेल बघू.